नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा आपला 21वा दिवस आहे. आजचं आपलं रायटिंग हे मध्यमवर्गीयांबद्दल असणार आहे. मध्यमवर्गीयांच्या पत्त्याबद्दल मी एकदा असं लिहिलं होतं की स्वर्गात मी, नरकात मी, बुद्धीच्या तर्कवितर्कात मी, उत्तीर्ण व्हायला कमी पडलेल्या एक नाही तर 2 मार्कात मी, मनाने खूप श्रीमंत पण पैशानं तोलला जातो माणूस, म्हणून बसतो मध्यम वर्गात मी. आज मध्यम वर्गाबद्दलचं रायटिंग थोडंसं मोठं आहे, त्यामुळे याला बॅक स्टोरी मी घेतलेली नाही. आणि या ओळींमधला मी हा मी नसून मध्यम वर्गातला एक आशावादी तरुण आहे असं समजा. गरिबीचे चटके सहन करणाऱ्या मध्यमवर्गीय तरुणाबद्दल मी एकदा असं लिहिलं होतं की गरिबी रोज एक एक स्वप्न मारत होती, अंगावरची जबाबदारी एक एक मित्र लांब करत होती. ज्या वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शनाला जायचो त्या वडिलांचा गुडघा आता दुखायला लागला. माझं पोरगं माझे दिवस बदलेल अशी आशा करायला लागलाय. देवाच्याच खांद्यावर बसून देवाच्याच दर्शनाला जायचो हे लहानपणी माहीत नव्हतं. परिस्थितीच्या माऱ्यानंतर कळते लहानपणी आई वडिलांचा मार खाणं इतकंही वाईट नव्हतं. त्यांनी त्यावेळी सांगितलेली एक एक गोष्ट अलीकडं खरी ठरत होती. गरिबी रोज एक एक स्वप्न मारत होती. आता मनातल्या घरासाठी मनापासून मनाविरुद्ध काम करणं रोज चालू आहे. एक चांगलं आयुष्य जगायसाठी रोजच मरण चालू आहे. बरं, मरणाची भीती बऱ्याचदा जगूही देत नाही आणि काय म्हणतील लोक हा विचार मनाप्रमाणे वागू देत नाही. तरीही चौघांनी चाळीतल्या घरात चांगलं चालवायचा प्रयत्न रोज केलाय. खूप सुख होतं छोट्या घरात, त्रास मात्र मोठ्या घराच्या अपेक्षेने दिला. हप्तावर धिंगाणा करणारी पोरं आता घराचे हप्ते भरत होती. गरिबी रोज एक एक स्वप्न मारत होती आणि आता माझं स्वप्नच हे आहे की मला या गरिबीला हरवायचं आहे. अपेक्षांच्या रोपट्यामध्ये घामाचं पाणी जिरवायचं आणि खूप जण आहेत ज्यांना मला चुकीचं ठरवायचं आहे. धन्यवाद.